नमस्कार मित्रांनो, आजही सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारचं म्हणणं ऐकण्यास नकार दिला। त्यांनी पुन्हा एकदा अंतरिम स्थगिती देताना स्पष्ट केलं की दुकानांवर आणि हॉटेलांवर तिथल्या मालकांची किंवा कर्मचाऱ्यांची नावं जाहीर करायला लावणं हे न पटण्यासारखं आहे, हे मान्य होण्यासारखं नाहीये। आणि त्यामुळे आता असं स्पष्ट दिसतंय की कावड यात्रा पूर्ण होईपर्यंत ही काही गोष्ट होणार नाही, कारण यात्रा 15 दिवसाची असते। बाय द वे, परवा व्हिडिओ करताना माझ्या हातून एक चूक झाली, कारण मला कल्पना नव्हती। मला असं वाटलं वेगवेगळं पंचांग वापरत असावेत आणि त्यामुळे त्यांचा श्रावण आधी सुरू होत असावा, पण आपल्याकडे डझनांनी कदाचित शेकड्यांनी कमेंट आले आहेत की त्यांच्यामध्ये कृष्ण पक्षापासून महिन्याची सुरुवात होते आणि आपल्यामध्ये म्हणजे मराठी दिनदर्शिकेनुसार आपण शुक्ल पक्षानुसार प्रतिपदेपासून शुद्ध प्रतिपदेनुसार महिन्याची सुरुवात करतो आणि त्यामुळे त्यांचा श्रावण 15 दिवस आधी येतो। माझ्याही माहितीत भर पडली। अशाच प्रकारे माझ्या हातनं काही चुका झाल्या तर कृपया दुरुस्त करत राहा, तुम्ही त्या करत राहालच असा विश्वास आहे। पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारचं म्हणणं काय आहे ते देखील समजून घेणं आवश्यक आहे। उत्तर प्रदेश सरकारने जे शपथपत्र ॲफिडेव्हिट सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की वरकरणी असा वाटत असला की हा निर्णय मुस्लिम द्वेष्ट आहे किंवा मुस्लिम रोजगार त्यांना या कावड यात्रेतनं की हिंदू सणातनं मुसलमानांना रोजगार मिळू नये। खास करून जर तुम्हाला वंदे मातरम म्हणायचं नसेल, जर तुम्हाला हिंदूंच्या देवदेवतांना त्यांचा आदर करायचा नसेल, तर मग त्यांच्या नावावर उपजीविका करायचाही अधिकार तुम्हाला नाही, अशा प्रकारचं तर्क सर्वोच्च न्यायालय मान्य नाही। आणि अशा प्रकारची गोष्ट करण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेश सरकार करत आहे असा वरकरणी कोणाचाही समज होण्याची शक्यता आहे। आणि म्हणून मी जेव्हा हे ॲफिडेव्हिट वाचलं, हे प्रतिज्ञापत्र वाचलं, तेव्हा त्याच्यात असं दिसतं की याच्यात काहीतरी तर्क आहे। आणि हा तर्क काय आहे तर ते समजून घेणं आवश्यक आहे। उत्तर प्रदेश सरकारचं म्हणणं आहे की एरवी जी दुकानं असतात, जी दुकानं ज्यांची सरकार दफ्तरी नोंद झालेली असते, त्यांना त्याचं ते नोंदणीचं सर्टिफिकेट आणि त्याचा मालक कोण हे त्याचा फोटो दुकानात टांगायची आवश्यकता असते। पण उत्तर प्रदेशची ही वस्तुस्थिती आहे की अनेक दुकानं वगैरे अशी आहेत की जिथे त्याचे मालक कोण हे कळण्याची काही चान्स नाही, कारण त्याचं सरकारी नोंदणी झालेली नाही। धाबे आहेत, गाड्या आहेत आणि त्यामुळे ठेले आहेत, असेच विकतात आणि त्याच्यामुळे त्याचं काही रजिस्ट्रेशन नाहीये आणि त्यामुळे मग कळणार कसं, हा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा त्यांनी म्हटलेला आहे की जे कावड यात्रेकरू आहेत की जे स्वतःच्या खांद्यावर गंगेचं पाणी दोन बादल्याभर एवढं तरी असेल ते शेकडो किलोमीटर वाहून नेतात आणि हे करताना ते व्रतस्थ राहतात। ते करताना छोट्या छोट्या गोष्टींचाही मोठा एक समस्या त्याच्यातनं होऊ शकते। याचं कारण म्हणजे हे सात्विक पद्धतीचं जेवण, म्हणजे त्यांनी काय म्हटलंय त्याचं त्यांनी मी सांगतो की सात्विक म्हणजे फक्त आलं लसूण घातलेलं किंवा कांदा लसूण घातलेलं जेवण असं त्याचं हे नाहीये। तर ज्या प्रकारे आपण सणाच्या दिवशी आपण अन्न तयार करतो त्या प्रकारचं जेवण हे सात्विक जेवण असतं। आणि जर जेवण बनवणारा हिंदू नसेल, त्याला जर या परंपरांची माहिती नसेल, तर त्याच्याकडनं जाणीवपूर्वक म्हणत नाहीये पण अनवधानाने झालेली गोष्ट त्याच्यातनं मोठा मुद्दा होऊ शकते। त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की आत्ताच या यात्रेत तसं झालं की यात्रेकरूंना प्रसाद म्हणून जे खायला दिलं होतं त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण घातल्यामुळे त्यांचा व्रतभंग झाला आणि त्याच्यातनं स्थानिक पातळीवर समजा असं काही प्रकरण समोर आलं तर त्याचं पर्यावसन दंगलीत किंवा काहीतरी वादविवादात होऊ शकतं आणि त्यामुळे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे। पुढे राज्य सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे की कोट्यावधी लोक या यात्रेत असतात आणि त्यातले अनेक जण फारसे शिकलेले नसतात आणि ते अनवाणी पायांनी ही यात्रा करत असतात आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचे मोठे
छोट्या छोट्या तंट्यांचे, छोट्या छोट्या गोष्टींच्या मोठ्या समस्या तयार होऊ शकतात. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की याच्यामध्ये पारदर्शकता आणणं हा त्यांचा उद्देश होता. पुढे त्यांना म्हटलेलं आहे की ही यात्रा यावर्षी 22 जुलै ते 6 ऑगस्टपर्यंत चालणार आहे आणि त्यामुळे हे काही परमनंट नाही आहे. एरवीही जेव्हा अन्य धर्मियांचे सण उत्सव असतात तेव्हा सरकार अशा प्रकारच्या गोष्टी करतं. हे काही परमनंट कोणाला नाव हे करायला सांगत नाही आहे. ज्या दुकानांचं रजिस्ट्रेशनच झालेलं नाही आहे त्यांना सोय म्हणून त्यांना ते नावं हे करायला सांगितलेलं आहे. पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे की हे म्हटलं तर की ह्या सेक्युलरिझमला हरताळ फासणार आहे की अशा प्रकारे तुम्ही धर्माच्या नावावर कसं हे करू शकता. तर त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की अन्य धर्मांच्या बाबतीतही, त्यांच्या सण उत्सवांच्या बाबतीतही अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. ते कसं त्यांनी सांगितलेलं आहे, उत्तर प्रदेश सरकारने सांगितलेलं आहे की खास करून ईद असेल किंवा मुहर्रम असेल तेव्हाही म्हणजे बकऱ्यांची खरेदी विक्री कोणाकडून करायची, कशी करायची याबाबतचे नियम केले जातात. कारण त्याच्यातनं त्यातले जे सश्रद्ध लोक आहेत त्यांना त्याच्यामध्ये श्रद्धाभंग पावली असं हे होऊ नये. दुसरी गोष्ट असते जेव्हा हज यात्रा असते तेव्हा ही जे यात्रेकरू असतात तेव्हा त्यांना ते पूर्ण हजला जातात, बहुधा मुंबईवरनं जातात किंवा अन्य कुठल्या आदली विमानाने जातात, तर लखनौवरनं जात असतील. पण त्या मार्गावर त्यांना ठिकठिकाणी प्रार्थना करायची, वजू करायची म्हणजे हातपाय धुण्याची त्याची सोय सरकार करतं. कारण त्यांची ती धार्मिक गरज असते आणि त्याची काळजी सेक्युलर सरकार, उत्तर प्रदेशचं योगींचं सेक्युलर सरकार ते घेत असतं. एवढंच काय, जेव्हा यांचे सण उत्सव असतात तेव्हा त्या वाटेत डुकरं फिरू नये. आता डुकरं तर असणारच उत्तर प्रदेश बिहारमध्ये तर असतात, आपल्याकडे महाराष्ट्रात ग्रामीण भागात डुकरं असतात. पण यांना डुकरं दिसून त्यांना काहीतरी आपल्या धार्मिक श्रद्धेचं उल्लंघन झालं असं वाटू नये म्हणून त्या डुकरांनाही मार्गातनं दूर करण्याच्या गोष्टी केल्या जातात. आणि जर सेक्युलर सरकार या गोष्टी करू शकतं, मुसलमानांसाठी करू शकतं, अन्य धर्मियांसाठी करू शकतं, तर मग जे कावड यात्रेकरू आहेत त्यांना त्यांच्या श्रद्धेनुसार ही यात्रा पूर्ण करताना त्यांना जर कांदा लसूण शिवाय जेवण जेवायचं असेल, सात्विक जेवण जेवायचं असेल आणि ते जेवण्याची शक्यता तेव्हाच होते जेव्हा त्या धर्माचे लोक ते सगळ्या या गोष्टी माहिती असणारे लोक जर खाद्यपदार्थ बनवत असतील. आणि त्यामुळे असं करण्यामध्ये काही उल्लंघन होत नाही. हे फक्त 15 दिवसाचं आहे, कायमस्वरूपी नाही आहे, हे उत्तर प्रदेश सरकारचं म्हणणं आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता द्यायला नकार दिलेला आहे. ती जी अंतरिम स्थगिती आहे ती जारी ठेवलेली आहे. आता 6 ऑगस्टला जेमतेम आठवडा उरलेला आहे. मला वाटत नाही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्याच्या आधी येईल, आला तरी तो असा 5 ऑगस्टला वगैरे येईल, 4 ऑगस्टला येईल म्हणजे. तर त्यामुळे कावड यात्रेत हे अशा प्रकारचं एक व्यवस्था करायचा आणि त्या व्यवस्थेमुळे उत्तर प्रदेश सरकारचा जो दावा होता की याच्यामुळे जातीय सलोखा राखण्यासाठीच आम्ही हे करतोय, तर तो प्रथमदर्शनी सर्वोच्च न्यायालयाला मान्य झालाय असं दिसत नाही. तर सर्वोच्च न्यायालयाचं मत याबाबत काय आहे, कोणता तर्क त्यांना माहिती आहे. मग इतर धर्मांच्या बाबतीत सरकार अशा गोष्टी करतं, डुकरं रस्त्यात दिसू नयेत म्हणून सरकार उपाययोजना करतं, त्या योग्य आहेत का सरकारने त्याच्यातही हस्तक्षेप करू नये, दिसली डुकरं तर काय फरक पडतो अशा प्रकारे, कारण सरकार सेक्युलर आहे, अशा प्रकारे सरकारने वागावं का, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातनं आपल्याला अधिक स्पष्टता येणार आहे. पण एक जी गोष्ट सर्वोच्च न्यायालयाच्या आत्तापर्यंतच्या या सगळ्या कार्यवाहीतनं आली ती म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की याबाबत जर कायदा केला आणि कायद्याने सगळ्यांनाच सगळ्या प्रकारे म्हणजे समजा सात्विक जेवण म्हणजे काय हे डिफाईन केलं आणि त्याबाबत जर नीतिनियम केले तर मग कदाचित त्याची अंमलबजावणी करणं ती सोपी होईल. कायदे करण्याचा अधिकार सरकारला आहे, पण जेव्हा पोलीस अशा प्रकारचे नियम बनवतात आणि त्याला काही तर्क नसतो, सरकारचं म्हणणे त्याच्यात तर्क आहे, पण जर न्यायालयाला वाटलं की पोलिसांनी नियम बनवला आणि त्याच्यामध्ये तर्क नाहीये तर अशा गोष्टी होऊ शकत नाही. आणि त्यामुळे या कावड यात्रेपुरता हा प्रश्न जवळपास निकालात निघालेला आहे. पण या विषयावर अजूनही पुलाखालनं बरंच पाणी वाहून जायचं बाकी आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.